एक सलग हात दोघांचे. वा वा वा. केमिस्ट्री असावी तर अशी नाही तर असूच नाही असं मला वाटतं. प्रॉब्लेम काय झालाय, आम्ही तिथून येणार होतो पण आम्हाला येता येता दोघांना जाणवलं की पॅन्ट खूप टाईट आहे. आम्ही दोघांनी एकत्र डिसिजन घेतलं की तिथून येऊया. व्हेरी वाईज डिसिजन, व्हेरी वाईज डिसिजन. अच्छा, निकला आपण अर्थातच ओळखतो. अनेक प्रशांतच्या गाण्यांमधून आतापर्यंत आपण त्याला बघितलेलं आहे. काही लोक एखाद्या प्रोजेक्टसाठी लकी असतात, तसं तू प्रशांत दादासाठी लकी आहेस असं म्हणायला हरकत नाही. आणि सोशल मीडियावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट तू क्रिएट करत असतोस. मग तुझ्या आईसोबत असेल, म्युझिक व्हिडिओज असतील, त्यामुळे दॅट इज निक फॉर अस. आणि आयुषला अर्थातच आपण अनेक सिरियल्स मधून बघितले. कधी तो बॉसला घाबरतो, कधी 36 गुण जुळवतो, अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो. आता फायनली तो म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा आलेला आहे. तुम्ही दोघं काही फिल्म्सच्या पण प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहात असं मला कळलंय सोर्सेस कडून. आपण बोलले ना. हा, मी जस्ट सांगते की भविष्यात हे दोघं दिसले तर डोंट बी सरप्राईज. आम्ही इथेच सांगितलेलं. अरे बापरे. बरं आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही काहीच. तू पण निक सारखं वागतेस. ते सरप्राईज सांगून टाकायचं पण तुला थांबावं लागतं. एक्साइटमेंट काय करणार. अच्छा, पण मला तुम्ही दोघेही सांगा की ही जी स्पर्धा तुम्ही घेताय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, या प्रोजेक्टचा भाग होऊन किती भारी वाटलं. कारण तुम्ही दोघंही डान्स तुमचा आहेच एक मेजर. माझा नाही, तुझाही आहे. आम्ही बघितलाय व्हिडिओमध्ये. सो मला जाणून घ्यायला आवडेल की कसा होता अनुभव या गाण्याचा. सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. खरं तर तसं बघायला गेलो तर हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. सो जसं तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय. आणि जेव्हा प्रशांत बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची होती. मगाशी तू एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलंस, तर मी नेहमी म्हणतो की जसं इंस्टाग्रामवर व्हेरिफिकेशन म्हणजे ब्लू टिक आहे, तसं म्युझिक व्हिडिओचं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रशांत नागटी. म्हणजे जर प्रशांत नागटीचं म्युझिक व्हिडिओ आहे तर आपल्याला न ऐकता पण आपण ते खाली सीडी बेची तो मी विकता राहूंगा तसं सिच्युएशन आहे प्रशांत. तर त्याचं नाव लागलं की व्हिडिओ सुपर हिट आहे. आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आशिष दादा आहे, आशिष दादा आहे. मग त्याच्यासोबत काम करताना मी नेहमी सुरुवात त्याच्या पाया पडून करतो. त्यालाही माहिती आहे. त्याला मी गेली 10 वर्ष बघतोय. लहानाचा मोठा मी त्याला बघता झालोय. तो गुरु आहे माझा एका अर्थी. आत्ता आम्ही रिसेंटली भेटलो आणि आम्ही सलग 2-3 कामं सोबत केलेत आणि अजूनही करत आहोत. दादा प्लीज लक्षात ठेव मला. आणि आमचे प्रोड्युसर आहेत अनिल सर आहेत आणि प्रशांतने जसं पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन केलं तशी ही पूर्ण टीम आहे. आणि मी पण या गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. प्रशांत, मी तुला पण ही गोष्ट सांगितली नाही, मी पण गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. कारण असं नाही की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, खूप मेहनत केली, जेन्युअनली केली. हे सगळे करतात, सगळेच टॅलेंटेड असतात, सगळेच मेहनत करतात. पण या टीम मधला प्रत्येक माणूस म्हणजे बी इट डीओपी, मेकअप आर्टिस्ट, प्रत्येक जण हा एक स्टोरी टेलर. म्हणजे प्रशांत सक्सेसफुल होण्यामागचं कारण आहे की प्रशांत एक स्टोरी टेलर. तो फक्त कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा अनिल सरांचे एडिट मध्ये पण इनपुट आहे. बिंग अ प्रोड्युसर प्रशांतने डिरेक्ट केलंय गाणं, राहुलने डान्स डिरेक्ट केले, आशिषदा नानूने कोरिओग्राफ केलं. सो त्यांच्याकडे पण प्रत्येक जण एक स्टोरी सांगतोय. म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केली, सो वी आर टेलिंग अ स्टोरी. आकांक्षा, अक्षया, ताश्वी, एव्हरीवन इज टेलिंग द स्टोरी. आणि आपण आत्ता जर सक्सेसफुल आहे तर फक्त आपण एक क्राफ्ट घेऊन नाही जाऊ शकत की मी फक्त गाणं बनवतो आणि सक्सेसफुल होतो. वी शुड एव्हरी आर्टिस्ट, मला असं वाटतं की प्रत्येकाकडे एक स्टोरी असावी आणि त्यांनी ती स्टोरी सांगावी. आणि आम्ही प्रत्येकाने एक स्टोरी सांगितली आहे. सो मला वाटतं की हा आमचा कॉन्फिडन्स आहे कारण आम्ही जेन्युअनली काम केलं. सगळं हा बोललं खूप चांगलं वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करून, जेवढे पण मोठे मोठे कलाकार आहेत. आणि आयुष सोबत काम करून, कारण मी खूप घाबरलेलो डान्ससाठी. कारण हा प्रोफेशनल डान्सर आहे. मला येतं पण थोडंफार येतं, असं काही जास्त येत नाही. पण यस, शिकवलं त्यांनी. पण तू व्हिडिओ पाहिले असं तुला वाटतंय का एक प्रोफेशनल डान्सर? दोघेही प्रोफेशनल वाटतोय का नाही? 100%. मग ते तिकडे त्यांनी ती वाईफ दिली ना मला. त्यांनी बोलला भाई करणे का 10 मिलियन जाण्याची ग्लोबल. तर हा खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. आणि आशिष दादासोबत मी फर्स्ट टाइम काम केलं. अनिल सरांसोबत केलेला हा सेकंड प्रोजेक्ट आहे. आणि प्रशांत दादासोबत तर करतोच, ते एक कनेक्शनच आहे. फक्त एवढंच की हे गाणं माझ्या बर्थडेला नाही आलं, 5 जुलैला आलंय. पण ठीक आहे, 5 तारखेला आलंय, ही चांगली गोष्ट आहे. खूप कमाल. अच्छा, पण आयुष मला तुला विचारायचं की असं होतं, म्हणजे आता निकला तर थोडीफार सवय झाली आहे या झोनची आणि गाणं आणि व्हायरल इज लाईक रोज काय गेली. पण तुझ्या बाबतीत असं झालेलं की हे गाणं जेव्हा तुला विचारलं गेलं या गाण्यासाठी, मनात तू असा काही नंबर ठरवलेलास का की 100 मिलियन, 200 मिलियन वगैरे? तो ग्लोबलच बोलायचा डायरेक्ट. किती जातील तिथे. म्हणजे मी आय जेन्युअनली फील की नंबर्स आणि ह्या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक वाटतात मला. माझं असं मत होतं की, आणि मी म्हणजे प्रशांतला भेटणं, आशिषदाला भेटणं, हे सगळं सब लिखा हुआ आहे. मी नेहमी म्हणतो की सब लिखा हुआ आहे.
सो माझी खूप आतून इच्छा होती, आपण नखरेवाली सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आपण मी इंस्टाग्राम ओपन करायचो मराठमोळी मी म्हटलं भाई काय बस झालं. आणि सारखं प्रशांत नक्की म्हटलं भाई हा कोण आहे माणूस, काय चाललंय तर जिथे बघू गुलाबी साडीमध्ये स्पेशल थँक्स प्रशांत नक्की. कुठलंही हिट गाणं ओपन करा मराठी, माझी बायको ते आले तुफान नक्की म्हटलं हे गाणं कुठलं जाऊन बघतो प्रशांत नक्की. म्हटलं सगळ्यांच्या लग्नाला गाणं कुठलं आहे प्रशांत नक्की. म्हटलं हा माणूस कोण आहे, याला आपण शोधलं पाहिजे. मी त्याला शोधलं, इंस्टाग्रामवर पाहिलं, मी त्याला डीएम केला आणि लकीली हे सगळं जुळून आलं आणि मला ही संधी मिळाली प्रशांत दादासोबत काम करण्याची. सो माझ्या डोक्यात नंबर नव्हता, पण आय फील की हे गाणं जेव्हा केव्हा प्ले होईल किंवा ज्यांनी कोणी हे गाणं बघितलं ना त्याला हे गाणं असं वाटलं पाहिजे की बाई आतापर्यंत बघितलेलं ऐकलेलं हे बेस्ट मराठी गाणं. सो मग 100 मिलियन 200 मिलियन डझंट मॅटर, म्हणजे 1 बिलियन जरी झालं पण जर लोकांना ते गाणं बघून असं नाही वाटतं की आतापर्यंत ऐकलेलं बेस्ट गाणं किंवा आतापर्यंत पाहिलेलं बेस्ट गाणं आहे तर मग मजा नाही. पण ह्याचे 1 मिलियन जरी झाले आणि तरी ज्यांनी गाणं पाहिलं ते म्हटलं की आतापर्यंत पाहिलेलं हे मी बेस्ट गाणं आहे, मग आम्ही जिंकलो. एवढे सॉर्टेड विचार असतील जे टीमचे, तर मला असं वाटतं की हिट आजच्या भाषेतलं ते होणारच आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि खास टाळी यासाठी पण कारण आपण जेव्हा व्हिडिओ आता दाखवणार आहोत, म्हणजे रिलीजच्या सुद्धा आधी आपण इन अ वे प्रीमियर करणार आहोत एका गाण्याचं, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जसं मी मगासपासून म्हणते आम्ही म्हणतोय सगळे स्टोरी टेलिंग, ते स्टोरी टेलिंग करण्यामध्ये या सगळ्या कलाकारांचा किती महत्वाचा वाटा आहे. म्हणजे डान्स तर ते करतातच आहेत, पण मग तो अभिनय सुद्धा त्याच्यामध्ये कसा तुम्ही छान इन्व्हॉल्व्ह केलात आणि कशी तुम्ही खरंच 2 कॅरेक्टर्स वाटतात ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि जे या सगळ्या मुलींना जाऊन शोधतायत. ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आम्ही ऍक्च्युअली या प्रोसेसमध्ये ना म्हणजे असं होतं ना की आपल्याला खूप काही सापडतं आपण एक काम करतो तेव्हा. सो मला हे 2 भाऊ सापडले, एक प्रशांत नक्की मोठा भाऊ आणि हा निक माझा छोटा भाऊ. आणि आमची बॉन्डिंग म्हणजे माझी मम्मी पण, आम्ही आता असं बोलतो मी प्रशांतच्या घरी आता मी राहायलाच लागलो ऑलमोस्ट, मी त्याच्या घरीच असतो हफ्त्यातले 3 दिवस. सो माझ्या मम्मीला पण असं ते पटलंय की बाबा तुम्ही काय लहानपणीपासून मित्र आहात का, म्हणजे आमची जी बॉन्डिंग आहे ती इतकी चांगली क्रिएट झाली. स्पेशल असतं. हा म्हणजे असं कधी होत. आणि मी सांगू मी खूप रूड माणूस आणि मग मला असं वाटतं मी खूप बोरिंग आणि रूड माणूस, माझी मैत्री होत नाही कोणासोबत. म्हणजे मी जेवढे शोज वगैरे केले किंवा मी जे काही केलं माझे मित्र खूप कमी बनतात. सो खूप रेअरली असं होतं की मी कोणासोबत इतका कनेक्ट करतो जेवढं मी प्रशांत कनेक्ट केलं. आता सांगू नाही सगळं कुठे जास्त घट्ट मध्ये वा कमाल. पण तुमची मैत्री आणि तुमचं ब्रदरहुड स्पिरिट सुद्धा असंच अबाधित राहू आणि खूप खूप प्रोजेक्ट तू करत राहा, त्याचं घर सोडू नकोस, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तू इनेस मग मित्रा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळा दोघांसाठी प्लीज.